पाण्याची पण खूप समस्या आहे. कोणाला काही अडीअडचणी असले तर आपण घरी जाऊन त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. अल्पवयीन मुलं वाईट मार्गाला लागू नये, गुन्हेगारी वाढलेली आहे, ते आपल्याला साफ पुसून टाकायची आहे. नमस्कार, मी भाग्यश्री बखर लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातल्यात आणि त्या अनुषंगानं बखर लाईव्ह प्रत्येक प्रभागामध्ये जात आहे आणि प्रभागामध्ये गेल्यानंतर तिथल्या समस्या जाणून घेत आहे. त्याचबरोबर प्रभागामध्ये जे माजी नगरसेवक होते त्यांच्याशीही आम्ही बोलतोय आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याशीही आम्ही बोलतोय. तर आज आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये, जो सुतारदरा, रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर या भागाचा प्रभाग आहे. यामध्ये आले असता आम्ही आलो आहोत स्वाती मोहोळ यांच्याकडे, ज्या भाजपाकडून इच्छुक नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांचा एकूण प्रवास काय आहे, प्रभागाबाबतचं त्यांचं विजन काय आहे, त्यांच्या एकूणच सामाजिक कामाची सुरुवात कशी झाली, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. स्वातीताई, तुमचं बखर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचं एकूण मी जी मला ओळख करून दिली की आता तुम्ही इच्छुक आहात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातल्या, त्या दृष्टीने तुमचं कार्यालय पण सज्ज झालंय. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही इच्छुक आहात, पक्ष तुम्हाला संधी देईल का? नक्कीच, कारण की आपण 2015 पासून कार्यरत आहोत राजकारणामध्ये आणि आपला एरिया स्लम एरिया पडतो, त्यामुळे इथे खूप लोकांच्या समस्या आहेत, ज्या आपण आत्ता दादांच्या आदरणीय चंद्रकांत दादांच्या मार्फत आपण ती बरीचशी कामं केलेत. जसं ड्रेनेज लाईन, रस्ता, पाण्याची पण खूप समस्या आहे. पाणी आपण जे वरपर्यंत डोंगराळ भाग असल्यामुळे वरपर्यंत लाईन जात नाहीये, तिथपर्यंत आपण मागोवा घेऊन तिथपर्यंत आपण पाईपलाईन देण्याची सोय केली आहे, पाणी देण्याची सोय केली. बरं, एकूण समाजकारणाचा किंवा राजकारणाचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? कधीपासून तुम्ही या क्षेत्रात आहात? तसंही मी 15 पासून आहे समाजकार्यांमध्ये. त्यानंतर आपण कोरोनामध्ये लसीकरण, म्हणजे जवळजवळ आपलं 2,500 ते 3,000 आपण लसीकरण करून घेतलंय आपल्या ह्याच्यामध्ये सुतारदऱ्यामध्ये. आणि त्यानंतर आपण अन्नदान असू दे, कोरोना काळामध्ये अन्नदान, प्लस कोणाला काही अडीअडचणी असले तर आपण घरी जाऊन त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आता तुमचं नेमकं विजन काय असणार आहे? तुम्हाला काय प्रभागासाठी काम करायचंय आणि काय विकास अपेक्षित आहे तुम्हाला, ते जे तुम्ही जनतेसमोर मांडणार आहात की माझं हे विजन आहे, तुम्ही त्यासाठी मला मत द्या. मला प्रॉपर जो जिथपर्यंत पोचता येईल तिथपर्यंत पोचते. म्हणजे आपल्या इथे महिलांच्या समस्या आता ज्या येतात ते आपलं हे झालंच, ड्रेनेज झालं, रस्ता झालं, पाणी झालं, प्लस महिलांना घरामध्ये म्हणजे घरी बसून असतात, त्यांना घरकाम हवंय. म्हणजे घरी बसल्या बसल्या घरातलं आवरून काही हाताला काम हवंय. म्हणजे अशा माझ्याकडे महिला बरेचसे आलेल्या आहेत की ताई, तुम्ही आम्हाला काहीतरी कामं सांगा. बचत गटाचं काही काम तुमच्या प्रभागात चालतं का? चालतं ना. ब्लाऊजचं आरीवर्कचं ते बचत गटामार्फत चालतं. पापड, लोणची, असे बरेचसे प्रकार चालू आहेत. आणि आपण प्रयत्न करतोय. आता आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या केळेवाडीमध्ये द्रोण असू दे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तिथे वरचा पेसेज आहे, तिथे महिलांसाठी काम चालू केले. तिथे द्रोण, कापूर, उदबत्त्या अशा मशीन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये महिला कामं करतात. मग तसाच प्रकार त्याच्यामध्येच महिलांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्हाला इथून तिथे जायला लांब पडतं, तर आम्हाला घरगुती कामं दिली तर बरं होईल. मग मी त्यांना म्हटलं, मी दादांशी ह्याच्यावर बोलून घेते आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल ते नक्की सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. मुळातच गुन्हेगारी हा जो मुद्दा आहे तो पुण्याच्या बाबतीत, कोथरूडच्या बाबतीत आणि इव्हन तुमच्या प्रभागाच्या बाबतीत चांगला गाजला मध्यंतरी. म्हणजे ती एक ओळख होती. आता तर गुन्हेगारी रोखण्यासाठी, अल्पवयीन गुन्हेगारांना समज देण्यासाठी किंवा त्यांच्यावर काही उपाययोजना तुमच्याकडे आहेत का? कशा पद्धतीचं त्याबाबतचं तुमचं विजन असणार आहे? गुन्हेगारी हे जेवढं कमी करता येईल तेवढं, म्हणजे आम्ही तर प्रयत्न करतो की अल्पवयीन मुलं वाईट मार्गाला लागू नये,
व्यसनाला लागू नये त्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतोय. आणि असंही आपण आपलं ग्राउंड आहे तिथे आपण मुलींसाठी पण म्हणा मुलांसाठी पण म्हणा शौर्य प्रशिक्षण वर्ग चालू केलेले आहे. तर एक 18-19 सालापासून 2018-2019 सालापासून आपण प्रशिक्षण वर्ग घेतोय. त्यात बरेचशे मुलांनी सहभाग घेतलाय. आताही आपण दर मंगळवारी बजरंग दल मार्फत बल उपासना व्यायामाचा प्रकार वगैरे त्या शिकवला जाणार आहे. तर त्या संदर्भात आपण तिथे प्रयत्न करतोय की मुलं जास्तीत जास्त जे आपली सांस्कृतिक आहे धर्म आहे ह्याच्यासाठी काम करतील कसे त्याकडे आपण लक्ष देतोय. आणि आपण त्याच्यावर चर्चाही करतोय. प्रत्येक ठिकाणी मंडळात जाऊन मंडळांमध्ये गणपतीचं मंडळ असू दे देवीचं मंडळ असू दे आपण तिथे जाऊन बोलतोय की जास्तीत जास्त मुलांनी कसं धर्मामध्ये कामं केली पाहिजेत ह्याच्याकडे आपला कल जास्त आहे. मुळात आता तुम्ही इच्छुक आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही तयारीही सुरू केली आहे. मात्र तुमच्याच प्रभागातून भाजपमधून पण अनेक इच्छुक असतील. तर मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये तुमचा टिकाव कसा लागेल काय विश्वास वाटतो तुम्हाला? विश्वास म्हणजे इच्छुक तर भरपूर आहेत पण मला माझ्यावर विश्वास आहे आणि दादांवर विश्वास आहे की आपली कामं आपण जी केलीत त्या बेसिसवर आपल्याला दादा नक्की तिकीट देतील. आपण प्रयत्न करतोय. आता शेवटी स्वामींच्या हातात. पण तुमचा मेन जो अजेंडा असणार आहे तो महिलांसाठी तुम्ही जे म्हणालात की महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं असेल गुन्हेगारी रोखणं असेल त्याचबरोबर पाणी रस्ते आणि जो काय तुमच्या प्रभागातला स्लम एरिया आहे तिथल्या अनुषंगाने ज्या समस्या असतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने तुमचा प्रयत्न असणार आहे. आणखी काय तुम्हाला कुठल्या प्रकारचं विजन द्यायची इच्छा आहे तुमच्या प्रभागाला? विजन असं की मला जे आहे आपल्या ह्याच्यामध्ये जे गुन्हेगारी वाढलेली आहे ते आपल्याला साफ पुसून टाकायची आहे. महिलांसाठी मुलींसाठी जे आता हल्ली खूप मुलींच्या बाबतीत घडते आहे त्यासाठी आपण जे प्रशिक्षण वर्ग देतो त्यामध्ये मला अजून वाढवायचे आणि अजून बळकट. आपण लाठीकाठी कराटे दानपट्टा सेल्फ डिफेन्स हो सेल्फ डिफेन्स साठी. आणि त्याच्यामध्ये असं नाही त्याच्यामध्ये महिला पण येत आहेत. महिला पण इच्छुक आहेत की आम्हालाही शिकायचं आहे. बेसिस म्हणजे आता ते खूप महत्वाचं आहे गरजेचं आहे. आणि जास्त म्हणजे मी त्याच्याकडे पण लक्ष देते की बाबा कसे म्हणजे आता आपल्याकडे किष्किंधा नगर मधल्या पण महिला आलत्या की ताई तुम्ही सुतारदऱ्यामध्ये करताय आमच्या इथे जागा नाहीये तर तुम्ही आम्हाला चालू करून द्या नाही तर आम्हाला अशी जागा द्या की तुम्ही येऊन मी बोलले त्यांच्याशी की ताई एक काम करा तुम्ही आमच्या इथे या कारण की तिकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतोय. आपण काहीतरी सोयीनुसार करू नाही तर आपल्या इथे चालू करूया. ते म्हणले नक्कीच ताई. असं लोकांची तुमच्या प्रभागामध्ये जसे स्लम एरिया असेल त्यातलं काही मध्यमवर्गीय आणि काही चांगल्या सोसायटीज पण असतील ह्या दोन्ही वर्गाचे प्रश्न वेगळे वेगळे असतात. तर यांच्यासाठी काय करायची इच्छा आहे? जे मध्यमवर्गीय आहेत किंवा जे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्यांना घेऊन तुमचा काय अजेंडा असणार आहे? आता कामाच्या बाबतीत म्हटलं तर आपण जेवढं करतोय करणार आहे आता त्यांच्या जशा समस्या येतील तशा आपण सोडवतोय. सोसायट्यांमधले म्हणले तर सोसायट्यांमध्ये पण तोच प्रॉब्लेम येतो. म्हणजे सिक्युरिटी असू दे बाकीचं काय असू दे अशामध्ये ते म्हणतात की तुम्ही येऊन जरा आमच्याकडे लक्ष घाला. एकूणच प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोलत असताना इच्छुक नगरसेविका ज्या आहेत स्वातीताई त्यांच्याशी आपण आत्ताच बोललो आणि महिलांसाठीचं त्यांचं जे विजन आहे की ज्या महिला आहेत ज्यांना हाताला रोजगार हवाय तो रोजगार त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे. त्याचबरोबर सेल्फ डिफेन्ससाठी महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग त्यांना घ्यायचे आणि जे काय प्रश्न प्रभागाशी रिलेटेड असतील मग रस्ते पाणी गटार या सगळ्यांवर मात करायची आहे. त्याचबरोबर उच्चभ्रू सोसायटी असतील किंवा मध्यमवर्ग असतील त्यांचे जे काय प्रश्न असतील त्या अनुषंगाने पण त्यांना काम करायचंय. एकूणच त्यांचं विजन त्यांनी बखर लाईव्हच्या माध्यमातून आज मांडलं आणि त्या इच्छुक आहेत. स्वातीताई तुम्हाला खरं तर बखर लाईव्हकडनं शुभेच्छा. तुम्हाला तिकीट मिळावं. धन्यवाद. आणि त्यानंतरही आपण परत एकदा इंटरव्ह्यू करूच. नक्की नक्की. आणि तुमचं जे विजन आहे महिलांना केंद्रस्थानी ठेवून जे तुम्ही विजन मांडण्याचा प्रयत्न केला ते जास्त उल्लेखनीय वाटलं. या इंटरव्ह्यू मध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद.
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.